नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर द ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर पहा, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की परीक्षा पद्धती आणि सिलॅबस. तर मी सांगितल्याप्रमाणे आपण जी परीक्षा देणार आहोत त्या परीक्षेचा सिलॅबस हा आपल्याकडे PDF स्वरूपात हा नेहमी सोबत असला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे पुस्तक सूची. म्हणजे त्या परीक्षा देताना त्या विषयाचे जे काही संदर्भ ग्रंथ आहेत तर त्या विषयानुसार संदर्भ ग्रंथ आपल्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की तुमच्या मित्रांपर्यंत तो पोहोचवा शेअरच्या माध्यमातून. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नवनवीन आपल्या या MPSC संदर्भातील व्हिडिओसाठी तो चॅनल सबस्क्राईब करा. तर पहा, आजचा जो विषय आहे तो म्हणजे MPSC गट ब पूर्व परीक्षा पुस्तक सूची. तर जी काय पुस्तकं तुम्हाला विषयानुसार लागणार आहेत त्या सर्व पुस्तकांची यादी मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे भूगोल, जो की आपल्याला पूर्व परीक्षेसाठी एकूण 15 गुणांसाठी विचारण्यात येतो. तर जो काही सिलॅबस आहे तो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दिला होताच. तर भूगोल विषयाचा अभ्यास करताना आपल्याला महाराष्ट्र भूगोल, त्याचबरोबर भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल या 3 भूगोलांवरती प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये जगाच्या भूगोलावरती प्रश्न विचारला तर विचारतात, नाहीतर विचारतसुद्धा नाही. परंतु महाराष्ट्राचा जो काय भूगोल आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा भूगोल. यासाठी तुम्ही AB सौदी सरांचं जे काय महाराष्ट्राचा भूगोल हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता आणि पैकीच्या पैकी मार्क हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती आलेल्या प्रश्नांमध्ये तुम्ही नक्कीच मिळवू शकता मित्रांनो. सेकंड जो विषय आहे तो भूगोलामध्येच भारताचा भूगोल. तर भारताच्या भूगोलासाठी अत्यंत महत्त्वाची जी काय पुस्तकं आहे ती म्हणजे क्रमिक पुस्तकं 5वी ते 6वी क्रमिक पुस्तकं विद्यार्थी मित्रांनो 5वी ते 10वी तर 5वी ते 10वी ची जी काही क्रमिक पुस्तकं आहे तर ही विद्यार्थी मित्रांनो खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहेत. कारण जर भारताचा भूगोल करताना तुमची या बेसिक पुस्तकांवरती जर कमांड असेल तर तुम्हाला मुख्य संदर्भ ग्रंथ समजणं उमजणं हे खूप सोपं जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी भारताच्या भूगोलासाठी इयत्ता 5वी ते 10वी ही जी काही बेसिक पुस्तकं आहेत ही तुम्ही रेफर करा. आणि त्याचबरोबर के सागरचं जिओग्राफी थ्रू मॅप ऑफ भारत, ठीक आहे, मॅप थ्रू जिओग्राफी ऑफ भारत हे त्यांनी व्यवस्थितरित्या तुम्हाला दिलेलं आहे. परंतु प्रामुख्याने प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरतीच विचारले जातात. त्यामुळे AB सौदी सरांचं एकमेव पुस्तक हे तुम्ही तोंडपाठ करा मित्रांनो. आणि तोंडपाठ करण्यापेक्षा मित्रांनो तुम्ही नकाशे समजून घ्या. नकाशे तुम्ही स्वतः ब्लँक नकाशे घेऊन भरा, हे नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील. तर भूगोल विषयाच्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे, ठीक आहे. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे राज्यघटना. तर पहा, राज्यघटना विषयाचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम जे काय माध्यमिक किंवा इयत्ता 12वीचं जे काय पुस्तक आहे तर हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. त्यातून तुमच्या बेसिक गोष्टी ह्या क्लिअर होणार आहेत. आणि त्याचबरोबर रंजन कोळंबे सरांचं भारतीय राज्यघटना हे पुस्तक आहे, हे तुम्ही वापरू शकता. आणि M लक्ष्मीकांत ह्या देखील लेखकाचं एक पुस्तक आहे. तर M लक्ष्मीकांत याचा उल्लेख करण्याचं कारण विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच नुकतीच झालेली जी काही कंबाईन एक्झाम होती तर याच्यामध्ये राज्यघटनेचे परीक्षा अक्षरशः विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा कस लावणारे प्रश्न होते. आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला M लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये नक्कीच सापडतील. तर तुम्ही M लक्ष्मीकांत हे देखील पुस्तक वापरा. परंतु रंजन कोळंबेमध्ये तुमचा जवळजवळ 80 to 90% सिलॅबस हा कवर होणार आहे. त्यानंतरून जर आपण तिसरं पुस्तक जर पाहिलं आपण तर ते म्हणजे
तिसरा जो विषय आहे तर तो विषय जर पाहिला आपण तर तो आहे सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स. तर सायन्स विषयासाठी देखील तुम्ही इयत्ता 8वी 9वी 10वी ही जी काही बेसिक पुस्तकं आहेत ही वापरा. त्याचबरोबर सचिन भस्के ज्ञानदीप प्रकाशनचं जे काही सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे हे वापरा. आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अनिल कोलते सरांचं जे काही पुस्तक आहे हे देखील तुम्ही नक्कीच वापरा. सामान्य विज्ञानमध्ये हमखास तुम्ही 7 ते 8 मार्क्स या 2 पुस्तकांच्या माध्यमातून घेऊ शकता. सामान्य विज्ञान हे एकूण 15 गुणांसाठी विचारलं जातं, परंतु खूप असा मोठा सिलेबस सामान्य विज्ञानचा आहे. त्यामुळे सचिन भस्के सर त्याचबरोबर अनिल कोलते सर ही 2 पुस्तकं तुम्ही वापरा. तुम्हाला 8 मार्क्स हमखास पडतील. परंतु त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 8वी 9वी आणि 10वी ही बेसिक पुस्तकं तुम्ही वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतरून पहा इतिहास. तर इतिहास विषयाचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्ही इयत्ता 5वी इयत्ता 8वी त्याचबरोबर इयत्ता 11वी जे की महाराष्ट्राचा भूगोलासाठी अत्यंत असं उपयुक्त पुस्तक हे महाराष्ट्र शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर इयत्ता 11वी इतिहासाचं पुस्तक तुम्ही नक्कीच महाराष्ट्र इतिहासासाठी वापरा. आणि जुनी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी जे की भारताचा इतिहास याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या दिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी गाठाळ सरांचं जे काही पुस्तक आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे देखील तुम्ही पुस्तक वापरा. आणि रंजन कोळंबे सरांचं जे काय इतिहासाचं पुस्तक आहे हे देखील तुम्ही इतिहासासाठी वापरू शकता. परंतु विद्यार्थी मित्रांनो क्रम लक्षात घ्या. इयत्ता 5वी इयत्ता 8वी इयत्ता 11वी इतिहास आणि हे इतिहास वाचल्यानंतरून आपल्याला जायचं आहे गाठाळ सरांच्या पुस्तकांकडे. ठीक आहे. आणि गाठाळ सरांचं पुस्तक वाचून झाल्यानंतरून आपल्याला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. परंतु आता ह्या पुस्तकांमध्ये नेमका कोणता डाटा वाचावा यासाठीच विद्यार्थी मित्रांनो लेक्चर सुरू झाले मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रत्येक विषयाचा सिलेबस हा टॉपिकनुसार आपल्याकडं असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर गतवर्षीच्या ज्या काय प्रश्नपत्रिका आहेत नेमका कोणत्या घटकावरती प्रश्न विचारण्यात आला आहे, कसा विचारण्यात आला आहे, ह्या सर्व गोष्टींचं आकलन हे आपल्याला गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर अभ्यासक्रम या माध्यमातून होईल. त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा असे जे काही घटक आहेत ते म्हणजे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि सिलेबस. ठीक आहे. त्याचबरोबर जर पुढे आपण गेलो तर गणित बुद्धिमत्ता. तर गणित बुद्धिमत्ता एकूण 15 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाते. तर गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सुजित पवार सरांचं पुस्तक आहे त्याचबरोबर सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की सर्वप्रथम तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरा, कारण या पुस्तकामध्ये अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतची सर्व जी काही उदाहरणं आहेत ही अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी दिलेली आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर सुजित पवार हे जे काही युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे हे देखील तुम्ही नंतरच्या कालावधीमध्ये वापरू शकता. परंतु सचिन ढवळे सरांचं पुस्तक हे गणित बुद्धिमत्तेसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात गाजलेले गणित बुद्धिमत्ताचे जे काही लेखक आहेत ते सचिन ढवळे सर नक्कीच आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून उपयुक्त असे ठरतील. त्याचबरोबर अर्थशास्त्र. तर इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एकमेव बाजारातील पुस्तक जे की रंजन कोळंबे आणि किरण देसले जे की दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरतील. आणि या पुस्तकांमधील कोणकोणते टॉपिक कशा स्वरूपात वाचावेत यासाठी तुम्हाला सिलेबस हा मार्गदर्शक ठरणार आहे. ठीक आहे. आता सर्वात शेवटचा जो विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी. अत्यंत डोकेदुखीचा विषय. आणि ह्या चालू घडामोडीसाठी तुम्ही माझं असं मत आहे की सकाळ पेपर त्याचबरोबर लोकसत्ता पेपर त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स हे जे काही 3 पेपर आहेत तर ह्या 3 पेपरमधील ज्या काही रविवारच्या पुरवण्या येतात ह्या रविवारच्या ज्या काही पुरवण्या आहेत अत्यंत उपयुक्त आहेत मित्रांनो. कारण मोठमोठ्या व्यक्तींचे लेख या पुरवण्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी खूप मोठी मांदी आली ठरते. तर
हे पेपर रोज तर तुम्ही वाचाच, परंतु रोज पेपर वाचण्यामध्ये नेमके कोणत्या घडामोडी वाचाव्यात, काय वाचावं, यासाठी आपले हृदयात पुंडे सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच लेक्चरच्या माध्यमातून. असो, आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला पृथ्वी परिक्रमा हे जे काय मासिक आहे, तर हे मासिक तुम्ही नक्की मित्रांनो वापरायचं आहे. हे जे काय दोन डाटा आहेत चालू घडामोडीसाठी, हे तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही पुस्तक सूची आहे, तर ही पुस्तक सूची तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही या PDF साठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. नक्की तुम्हाला ह्या PDF स्वरूपात ही PDF तुम्हाला देईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून कळवा. पुढील व्हिडिओसाठी आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.